नमस्कार, मी दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे, नगराध्यक्ष दौंड. तुम्ही बघू शकता इथलं वातावरण किती छान आहे. सिद्धेश्वर महादेव मंदिर हे दौंडचं पुरातन मंदिर आहे. इथं दोन शिवलिंग आहे, नंदी आहे आणि खूप जुनी पिंड आहे. इथं खूप लोक भक्तिभावाने येतात. सकाळपासून गर्दी असते आणि रात्रीची 10 वाजता आरती सुरू असते. वेगवेगळे स्तोत्र म्हणतात, महादेवाला सुंदर असा शृंगार करतात. लहान मुलं असतील, वयस्क असतील, सगळ्या वयोगटातील लोक एकत्र येऊन हे करतात आणि गावातले प्रत्येक जण संध्याकाळी आरतीला इथं असतो. खूप भक्तिभावाचं वातावरण असतं आणि तुम्ही सगळे बघायला येऊ शकता कधी पण. महिनाभर हा कार्यक्रम चालतो आणि सगळ्यांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्री महाकाल. आपण श्रृंगारामध्ये ज्या प्रकारे आपण दिवाळीला सुगंधित द्रव्य वापरतो, जे एक धर्मात ज्या गोष्टी वापरल्या पाहिजे त्या वापरच आपण करतो. त्याच्यात काही सुद्धा केमिकल वगैरे यूज करत नाही. पितळी शिवलिंग आपलं बनवलेलं, त्याच्यावर आपण मैदा लकडीची पावडर, चंदनाची पावडर, खसची पावडर असं मिक्स तयार करून आपण द्रव्य तयार करतो. जे महाकालला भांग वापरली जाते त्या द्रव्यामध्ये आपण शृंगार करतो. या शृंगारामध्ये जेवढे पण आपले हिंदू देवी देवता आहेत, ह्या देवी देवतांची आपण हुबेहूब छबी अशी ह्या सिद्धेश्वर महादेवावर आपण पूजा बांधण्यात येते. याच्यामध्ये अनेक भाविक येतात आपल्याकडं. सगळ्यांचं योगदान सुद्धा भरपूर असतं याच्यात. आपण दुपारी 4-4:30च्या दरम्यान आपण ही तयारी चालू करतो, जेणेकरून ही जी वनस्पती आहे ही जास्त वेळ चिपकून बसत नाही. त्यासाठी हे 4 ते 5 तासच चिपकून बसते. आपण दुपारी 4-5 वाजता तयारी करतो. संध्याकाळी आपलं 9:30 पर्यंत तयार होतं. 10 वाजता आपली शृंगार आरती असते. कॅमल कलरचे कलर ह्याच्यात वापरतो आपण. चंदनाचे कलर वापरतो आपण. जे चंदन, केशर, अष्टगंध असे असतात त्याच्यापासून सुद्धा आपण मिश्रित रंग ह्याच्यात वापरतो.